बातमी पुण्यामधून आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये गणेश मंडळांच्या 2 स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्हाला समोसा आणि मानाच्या त्याचबरोबर दगडूशेठ भाऊ रंगारी यांसारख्या महत्त्वाच्या गणपती मंडळांच्या प्रतिनिधींना व्हेज बिर्याणी का असा सवाल करत अशा प्रकारे 2 स्वतंत्र बैठका घेण्यास काही मंडळांनी आक्षेप घेतला। आयुक्त साहेब म्हणले आम्ही सगळ्यांबरोबर चर्चा करून याच्यावर तोडगा काढू। सर्वसाधारण मंडळांना चहा आणि तुम्ही आता जाऊन बघू शकता तिकडं व्हेज बिर्याणी किंवा असं काहीतरी आलेलं आहे या 10 मंडळांसाठी। तर हा भेदभाव कशा करता? म्हणजे तुम्ही अतिशय वाईट वागणूक द्या। काय 2 वेगवेगळ्या बैठका काय वाटतं त्याच्यातनं आम्ही काय सामान्य मंडळांनी काय समजायचं? म्हणजे आमची ताकद म्हणजे काय? म्हणजे आम्ही यातनं काय निष्पन्न होतो? कोण कोणाच्या बाजूने उभं राहते तेच आम्हाला कळत नाही। आम्हाला काही मंडळ आमच्या बाजूने आहेत का त्यांच्या बाजूने तेच काय कळत नाही। आता हे आमच्या डोळ्यासमोर दिसणारे हे भेदभाव आहेत। आता याच्यातनं आम्ही काय काय समजायचं आणि कसं पुढे जायचं? तर 2 स्वतंत्र बैठका घेण्यावरून काही मंडळांनी आक्षेप घेतलेला आहे। आम्हाला समोसा आणि मानाच्या गणपतीच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व्हेज बिर्याणी का असा सवाल त्यांनी विचारला।